केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कसबा बावड्यातील झूम प्रकल्पाजवळ 4 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे। या केंद्रासाठी 4,90,00,000चा निधी मंजूर झाला होता। या प्रक्रिया केंद्रामध्ये कोल्हापुरातील बापट कॅम्प नाला, जाधववाडी, भोसलेवाडी, कदमवाडी, कपूर वसाहत, सदर बाजार, मुक्त सैनिक वसाहत, कावळा नाका आणि मार्केट यार्ड या परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी व्हायला मदत होणार आहे। या प्रक्रिया केंद्रासाठी केंद्र शासनाचा 50%, राज्य शासनाचा 25% आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा 25% निधी वापरण्यात आलाय। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यासह मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी आमदार जयश्री जाधव यांनी पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी अशी प्रक्रिया केंद्र कोल्हापुरात निर्माण होणं गरजेचं असल्याचं सांगितलं। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी या मलनिस्सारण केंद्राबाबतची माहिती सांगितली। यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील असून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं दक्षता घेऊन काम करणं गरजेचं आहे असं सांगितलं। यावेळी त्यांनी कोल्हापूर शहरासाठी 16 MLD क्षमतेची आणखी 3 सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिली। कोल्हापूरला सर्व मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी नमूद केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता हर्षजित घाटगे, माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, विनायक फाळके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते।